हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण चटपटीत कुरकुरीत भेंडी बनवणार आहोत. तर यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे 250 ग्रॅम भेंडी. ही आपल्याला छोटीवाली भेंडी घ्यायची आहे, जास्त मोठी भेंडी घ्यायची नाही. डाळीचं पीठ अर्धी वाटी, लाल तिखट, हळद, गरम मसाला, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, जिरं पावडर, चाट मसाला, चवीनुसार मीठ आणि अर्ध लिंबू. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपण भेंडी कापून घेणार आहोत. या पद्धतीने आपल्याला भेंडी कट करून घ्यायची आहे. देठाकडील भाग आपल्याला हा काढून घ्यायचा आहे. तशाच प्रकारे हा शेंड्याकडील भाग देखील आपण हा काढून घेणार आहोत. हा भाग कडक असतो आणि आपल्याला ही भेंडी उभ्या प्रकार अशी कट करून घ्यायची आहे. याचे आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीनं बारीक बारीक सर्व भेंडी आपल्याला अशाच पद्धतीनं कट करायची आहे. अशा पद्धतीनं मी बारीक भेंडी कट करून घेतलेली आहे. बघा, अशी उभी भेंडी कापायची आहे, बारीक करायची, नाहीतर मध्ये कच्ची राहते. तर चला आता आपण ही एका बाउलमध्ये घालून घेऊया. यामध्ये आता आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहे. यासाठी आपल्याला थोडंसं डाळीचे पीठ घालायचं आहे, 3 ते 4 चमचे लागेल तसं घ्यायचं. तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ आपल्याला हे कमीच टाकायचं आहे, कारण आपण यामध्ये चाट मसाला घालत आहोत. तर चाट मसाल्यामध्ये देखील मीठ असतं. गरम मसाला, हळद, लाल तिखट, चाट मसाला, गरम मसाला, अर्धा लिंबाचा रस आणि 2 चमचे तेल घालायचं आहे. आता आपल्याला हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. भेंडीला मसाल्याला जर लागला नाही तर आपल्याला त्यामध्ये अगदी थोडंसं 1 चमचाभर पाणी टाकायचं आहे, म्हणजे मसाला आपला हा चांगला कोट होतो. तर आता हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, मस्त मसाला सर्व भेंडीला लागलेला आहे. आणि आपण हे इकडे तेल तापायला ठेवलेलं आहे. हे आपल्याला कडक करायचं आहे, म्हणजे जास्त कडकसुद्धा नाही की जेणेकरून आपली भेंडी जळेल, पण बऱ्यापैकी गरम झालं पाहिजे. गार तेलामध्ये आपल्याला हे सोडायची नाही. तर अशा पद्धतीनं आपण ही भेंडी सोडून घेऊया. अगदी लग्नात असते तशी कुरकुरीत भेंडी आपली तयार होणार आहे. अशा पद्धतीनं आपल्याला ही तळून घ्यायची आहे. आपली भेंडी ही कुरकुरीत झाली पाहिजे. हिरवा कलर जर असला तर ती नरम पडेल. बघा, मस्तच झालेली आहे. अशाच पद्धतीने आता आपण सर्व भेंडी तळून घेणार आहोत. अगदी कुरकुरीत आपली भेंडी झालेली आहे. बघा, असा मस्त कलर आला पाहिजे, म्हणजे आपली भेंडी कुरकुरीत होते. बघा, आवाज बघा. ती थंड झाल्यानंतर जास्त कुरकुरीत होते. आता अशीच आपण थंड करायला ठेवूया. तर मैत्रिणींनो, अतिशय कुरकुरीत आपली भेंडी तयार झाली आहे. अशा पद्धतीनं तुम्ही नक्की करा. लहान मुलांना ही खूपच आवडेल. घरातील व्यक्तींना किंवा घरी कधी पाहुणे आले तर स्नॅक्स म्हणून देखील आपण
ही भेंडी अशी देऊ शकतो आणि जेवणाबरोबर देखील आपण ही खाऊ शकतो. खूपच मस्त आहे. तुम्ही ही सॉसबरोबर किंवा एखादी चटणी वगैरे असेल तर त्यासोबत देखील तुम्ही खाऊ शकतात. तर कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.